कर्नाटक नंतर आता मात्र आंध्र प्रदेश मध्ये नेमकं काय होणार ते समोर आलेलं आहे आणि आपण स्क्रीनवर बघताय आंध्रमध्ये वायएसआर काँग्रेसला 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे। टीडीपी जनसेना आघाडीला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेस आणि भाजपला इथं मात्र एकही जागा मिळणार नाही असा हा ओपिनियन पोल समोर आलेला आहे। टीडीपी जनसेना आघाडी जी आहे त्याला केवळ 6 आणि आंध्रमध्ये वायएसआर काँग्रेस जी आहे जगनमोहन रेड्डी यांची जादू कायम असल्याचं दिसतंय, कारण 19 जागा त्यांना मिळतील असा हा ओपिनियन पोल यावेळेस समोर आलेला आहे जो झीने केलेला आहे। काँग्रेस आणि भाजपला मात्र इथं पुरतं अपयश। तर किती जागा नेमक्या या ठिकाणी आहेत ते आपण बघतोय आंध्रमध्ये। वायएसआर काँग्रेसला 2019 ला 22 मिळाल्या होत्या आणि आता मात्र जो ओपिनियन पोल आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जागांची घट होते। 3 जागा कमी 19 जागा मिळतील असा अंदाज आहे। टीडीपी जनसेनेला 3 जागा 19 मध्ये मिळाल्या होत्या आणि 24 ला 6। काँग्रेस भाजप आणि इतर यांना 2019 ला 0 जागा होत्या आणि 24 चा जो ओपिनियन पोल येतोय त्यामध्ये देखील 0 जागा मिळतील असं इथं दिसतंय। तर आंध्रनंतर थेट तेलंगणात काय परिस्थिती होऊ शकते, काय ओपिनियन पोल समोर आलाय ते जाणून घेणार आहोत। तेलंगणामध्ये काय चित्र आहे? तेलंगणात काँग्रेसला मोठा फायदा होताना पाहायला मिळतोय। या ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला 9 जागा मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे तेलंगणात नवीन आशा खरं तर भाजपला आहे, पण भाजपला 5 जागा मिळण्याचा इथं अंदाज पाहायला मिळतोय। टीआरएसला मोठा फटका बसणार आहे, केवळ 2 जागा त्यांना पाहायला मिळत आहेत। तेलंगणात काँग्रेसला मात्र मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। या ओपिनियन पोलमधनं काँग्रेसला 9 जागा मिळण्याची शक्यता पाहायला मिळते। ओपिनियन पोल तेलंगणाचा समोर आलेला आहे। दक्षिणेत काय काय घडतंय, दक्षिणेत एनडीए यूपीए कशी वाटचाल करणार आहे याकडे आपण बघतोय ओपिनियन पोल मधून। त्यात तेलंगणा काय घडतंय, काय चित्र असू शकतं याचा हा ओपिनियन पोल सगळ्यात आधी झी 24 तासवर आपण बघतोय। काँग्रेसला 2019 मध्ये 3 जागा होत्या, त्याच 2024 मध्ये वाढून 9 होणार आहेत। भाजपला 4 तर 1 जागा भाजपची वाढतीये 2024 मध्ये असा ओपिनियन पोल समोर येतोय। टीआरएसला 9 जागा होत्या 2019 मध्ये, त्या आता केवळ 2 असतील। तर एमआयएमला 1 जागा तेव्हाही होती 2024च्या ओपिनियन पोल मध्ये आपण बघतोय 1 जागा एमआयएमला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तेलंगणाचं हे ओपिनियन पोल एकूण जागा आहेत 17। या 17 जागांवरती काँग्रेसला फायदा होताना पाहायला मिळतोय या ओपिनियन पोलमध्ये। तर भाजपची ही 1 जागा वाढल्याचं पाहायला मिळू शकतं असा हा ओपिनियन पोल म्हणतोय। झी मीडिया आणि मॅट्रिक्सनं केलेला हा ओपिनियन पोल आपण बघतोय आणि आंध्र आणि तेलंगणाचे ओपिनियन पोल आपल्या समोर आहेत। तर आंध्रमध्ये आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं भाजपला या ठिकाणी एकही जागा मिळत नाहीये। केशव उपाध्याय, जगनमोहन रेड्डीचा करिश्मा तिथं जसा मोदींचा करिश्मा 10 वर्षापासून देशात आहे तसा तिथं अजून पण आहे असं दिसतंय, पण इथे मात्र विशेष कामगिरी काय तुमची? ते मला यावेळी नक्की खात्री आहे की आम्ही गेल्या 19 ला आम्हाला ते यश आलं नव्हतं, आम्हाला ती जागा 19 ला जागा जिंकलेल्या नव्हत्या। पण आंध्र आणि तेलंगणा एकत्रित विचार केला तर मुळात तेलंगणामध्ये सुद्धा आमच्या जागा वाढत आहेत। जसं विधानसभेला भले आम्हाला पूर्ण बहुमत जे जागा हव्या तेवढ्या मिळाल्या नाहीत, तसंच नेमकं आता तेलंगणात जागा वाढत आहेत। तसं मला नक्की खात्री आहे की आंध्रमध्ये यावेळी आम्ही जागा खातं उघडू। ज्या पद्धतीचं खाली भारतीय जनता पार्टीचं संघटन विस्तारच चाललंय, दक्षिणेमध्ये एकूण सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी संघटनात्मकदृष्ट्या काही वर्षापूर्वी तितकीच सक्षम नव्हती, मात्र ते हळू चित्र बदलतंय। संघटनात्मक ताकद भारतीय जनता पार्टी वाढत चालली आहे। त्यामुळे आत्ता ओपिनियन पोलमध्ये तुमच्याकडे आंध्रमध्ये आम्हाला एकही जागा दाखवत नाहीत, पण मला नक्की खात्री आहे की यावेळी, आणि ती 19 ला नव्हती, मला नक्की खात्री आहे की यावेळी आंध्रमध्ये आम्ही आमचं खातं उघडू आणि तेलंगणात तर जागा वाढत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळात हे चित्र आणखी वेगळ्या पद्धतीने दिसेल आपल्याला। एक प्रश्न माझा असा आहे की जर कधी आता आंध्रमध्ये जागा आमच्या ओपिनियन पोलमध्ये दिसत नसल्या तर मग वायएसआर रेड्डींच्या काँग्रेसला सोबत घेणार आहात का एनडीए मध्ये? मला असं वाटतं नाही, असं आहे 2-3 गोष्टी आहेत। म्हणजे ते रेड्डीला वायएसआर रेड्डींना सोबत घ्यायचं की नाही निर्णय शेवटी केंद्रीय नेतृत्व करतो, तो आज प्रश्नाचं उत्तर देता येत नाही त्यामध्ये, कारण शेवटी अधिकार केंद्रीय नेतृत्वाचा आहे। पण भारतीय जनता पार्टी सोबत जे विकासाला सोबत घेऊन येत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याला जे सोबत येत आहेत त्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीने स्वागत केलंय। त्यामुळे निर्णय ते घेणार, पण एकूण स्वर्ण चित्र असतं त्यामध्ये।